नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये बदलणारी भूराजकीय परिस्थिती आणि राजकीय समीकरणं लक्षात घेता भारताने सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये बदल करण्याची गरज कायमच व्यक्त केली जात आहे. मात्र ही गरज खरोखरच आहे का? आणि जर ती असेल तर ही धोरणं नेमकी कशा पद्धतीने या नंतरच्या काळामध्ये राबवली गेली पाहिजेत, या सगळ्या संदर्भात आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, ज्या वेळेला आपण भारताचं परराष्ट्रीय धोरण असं म्हणतो, तर त्यावेळेला सगळ्यात अगोदर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने नेमकी कोणती धोरणं त्यावेळेला स्वीकारलेली होती आणि त्याच्या नंतरच्या काळात आतापर्यंत त्याच्यामध्ये किंवा त्याचे परिणाम आपल्याला नेमके काय बघायला मिळाले असं तुम्हाला वाटतंय? स्वातंत्र्य जेव्हा भारताला मिळालं तेव्हा ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली असल्यानंतर पूर्णपणे स्वातंत्र्य पाहिजे आणि कधीच पुढे भविष्यात भारताला दुसऱ्या कुठल्याही विदेशी ताकदीच्या आधिपत्याखाली किंवा हाताखाली काम करण्याची वेळ येऊ नये म्हणून तेव्हा नॉन अलाइनमेंट असं धोरण केलं गेलं, ज्याच्यामध्ये ते म्हटलं गेलं की आम्ही कुठल्याच जगातले जे त्यावेळेस जे जगाचे दोन भाग झालेले होते, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नेटो किंवा वेस्टर्न पॉवर्स ज्याला म्हणतो पाश्चिमात्य देश सगळे एकत्र आले होते नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन खाली. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने पूर्ण ईस्टर्न युरोप म्हणजे पूर्व युरोपच्या देशांवरती कब्जा करून वॉर्सा पॅक्ट, पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये जेव्हा एक पॅक्ट झाला होता, त्याच्यामध्ये या सगळ्या कम्युनिस्ट देशांना एकत्र करून त्यांचा एक ब्लॉक तयार केलेला होता. ते त्यांच्यामध्ये ही स्पर्धा होती, त्यांच्यामध्ये ईर्षा होती, सगळंच काय काय होतं. त्यावेळेस भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी ठरवलं की आपण या दोन्ही दोन्ही गट जे झालेले आहेत त्याच्यामध्ये कोणाचंच नेतृत्व स्वीकारायचं नाही किंवा कोणामध्ये सामील व्हायचं नाही. त्याला नॉन अलाइनमेंट असं नाव दिलं गेलं. म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन तेव्हाच्या युगोस्लावियाच्या नेत्या जोझेफ ब्रॉस टिटो त्यांच्याबरोबर आणि अनवर सादात इजिप्तचे त्यांच्याबरोबर एकत्र येऊन, अनवर सादात नाही, त्यांचे इजिप्तचे जे नेते होते त्यावेळेस, त्या सगळ्यांच्या बरोबर एकत्र अब्दुल नासेर म्हणून जे होते त्यांच्याबरोबर एकत्र येऊन नॉन अलाइनमेंट मुवमेंटची स्थापना केली. तर त्यावेळेस असं धोरण होतं की आपण कुठल्याच बाजूला राहणार नाही. त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये भारत आणि त्यांच्या बरोबर काही छोटे देश, इजिप्त, युगोस्लाविया अशा सगळे देश आणि आफ्रिकेचे नव्याने स्वतंत्र झालेले काही देश त्याच्यामध्ये सामील झाले. ते बरेच वर्ष चाललं. नॅम नावाची मुवमेंट होती, नॉन अलाइन्ड मुवमेंट असं त्याचं नाव होतं. ते झालं. पण त्याच्यानंतर चीन बरोबर भारताचं एक धोरण त्यावेळेस 1950च्या दशकामध्ये जेव्हा ते धोरण भारताने स्वीकारलं आणि त्याला पंचशील पीसफुल अग्रीमेंट म्हणून नाव दिलं गेलं. 5 त्याच्यामध्ये तत्व होती दोन्ही बाजूंनी की एकमेकांना अटॅक करणार नाही, एकमेकांची सेन्सिटिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यावर लक्ष देऊन काम केलं जाईल वगैरे वगैरे बरंच काय काय होतं. त्याचंही ते जास्ती दिवस टिकलं नाही, कारण 1962ची लढाई झाल्यानंतर ते धोरण काही इम्प्लिमेंट करण्याचं पुढे काही कारणच नव्हतं भारताला. जरी चीन सारखं मध्ये मध्ये ते पंचशील चे प्रावधान जे आहेत पंचशीलच्या करारामध्ये त्याच्यावरती बऱ्याच वेळेला वक्तव्य करत असतात, पण ते धोरण मागे पडलं आणि त्याचा म्हणजे दुरुपयोगच झाला असं म्हणता येईल त्यावेळेस 50 आणि 60च्या दशकामध्ये. नंतर भारताने कॉमनवेल्थ ग्रुप ऑफ नेशन्स म्हणजे पूर्वी ब्रिटिश साम्राज्याच्या हाताखाली असलेले जेवढे देश होते त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, म्हणजे इंग्लंड होतच, भारत, अशा सगळ्या देशांचं एक ग्रुप जो अजूनही आहे, पण त्याचं आता काही इफेक्टिव्हनेस राहिलेलं नाही. असं एक धोरण त्यावेळेस भारताचं होतं. मग 1991 मध्ये सोव्हिएट युनियनचं जेव्हा पतन झालं तेव्हा मग एकच सुपर पॉवर राहिली अमेरिका. युनिपोलर वर्ल्ड त्याला म्हणायला लागले. आणि मग त्याच्यामध्ये भारताने ठरवलं की अमेरिकेबरोबर पूर्वीचे
इतके जे आपले संबंध कटू होते किंवा त्याच्यात आपलं इतकं महत्व नव्हतं, ते वाढवायला पाहिजे, अमेरिकेबरोबर संबंध वाढवायला पाहिजे, त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी वगैरे आणली पाहिजे, म्हणून ते एक धोरण साधारण 1998-99 मध्ये त्या आपल्या न्यूक्लिअर टेस्ट झाल्यानंतर 2-3 वर्ष अमेरिकेनं भारताला बॉयकॉट केलं. पण ते त्यांना पण समजलं की भारत एक उभरता देश आहे. मोठं आर्थिक ताकद भारताची होणार आहे आणि मिलिटरीली पण भारत ताकदवर असणार आहे, म्हणून त्यांनी भारताबरोबर 25-26 वर्षापूर्वी दोस्ती करायला सुरुवात केली. तर हे या सगळ्या धोरणांमधनं भारताची विदेश नीती वेगवेगळ्या टप्प्यांमधनं गेलेली आहे. पण आता राष्ट्रपती ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये आल्यानंतर या सगळ्या धोरणांचा कुठेच, त्या तत्वांचा, त्या धोरणांचा कुठेच उपयोग होत नाही असं दिसून आलेलं आहे. म्हणून आता पुढे कशी विदेश नीती भारताची असायला पाहिजे याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे. सर, आत्तापर्यंतचा जो प्रवास होता किंवा आता तुम्ही उत्तरामधनं जे सांगितलं त्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात आली, की भारताची तेव्हापासून असणारी आर्थिक स्थिती जसजशी बदलत गेली, तसतसं या धोरणांमध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे. आता 4थ्या क्रमांकाचा आपण आर्थिक सत्ता म्हणून भारताकडे बघितलं जातंय. याचा फायदा भारताला होण्याची किती म्हणजे तुम्हाला असं वाटतं मदत होईल? आणि या नंतरच्या काळामध्ये जर आपली खरोखरच ही धोरणं बदलायची असतील, तर त्याच्यामध्ये कोणते बदल आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटतं? हां, विदेश नीती नेहमीच नक्कीच म्हणजे आर्थिक ताकदीवर किंवा मिलिटरी ताकदीवरती, सामरिक ताकदीवरती अवलंबून असते किंवा त्या दोन्हीचं जेव्हा मिश्रण होतं, त्यावेळेस जी ताकद असते त्याच्यावरती अवलंबून असतं. कारण तुमच्याजवळ जर हार्ड पॉवरच नसेल, मिलिटरी पॉवरच नसेल आणि आर्थिक परिस्थिती पण तुमची चांगली नसेल, तर कोणीच तुम्हाला महत्त्व देणार नाही. तर आता नक्कीच हे धोरणं जी भारताची अशी बदलत गेलेली आहेत. गेल्या 10-11 वर्षात मोदी सरकार आल्यानंतर त्याच्यात त्यांनी एक नवीन 2 नवीन धोरणं चालवण्याचा प्रयत्न केला. एक होतं की आपण ग्लोबल साउथ म्हणजे जे छोटे देश आहेत, पण जे उभरतायत, ज्यांची आर्थिक परिस्थिती बदलते आणि अशा देशांचं नेतृत्व करायचं किंवा त्यांच्याबरोबर आपले संबंध वाढवायचे. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की मल्टी अलाइनमेंट. म्हणजे आपल्याला जेव्हा जरूर पडेल तेव्हा कुठल्याही देशाबरोबर दोस्ती करायची. जरी पूर्वीचे संबंध आपले त्यांच्याबरोबर खराब असतील तरी जेव्हा जरूर पडेल तेव्हा तत्वांच्या वरती जाऊन नॅशनल इंटरेस्टमध्ये जे काही आपल्याला करायची जरूर पडेल, त्यावेळेस त्यांच्याबरोबर तेवढ्यापुरतं का होईना पण दोस्तीचं नाही तरी एक समन्वयाचा किंवा कोलॅबोरेशनचा एक हात वाढवायचा असं ठरवलं गेलं. त्या अनुषंगाने भारताने खाडीच्या देशांमध्ये आपला प्रेझेन्स वाढवला. त्यांच्याबरोबरचे आपली जे संबंध होते ते सुधारले. UAE, सौदी अरेबिया, कतर, कुवेत, इव्हन इराण आणि इस्रायल यांच्याबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट येत होती आणि आपले जवळ-जवळ 70 लाख लोकं त्या खाडीच्या देशांमध्ये भारतीय मुळाचे लोकं तिथे काम करतात. ते जे रेमिटन्स पाठवतात त्याच्यात त्यांनी भारताच्या आर्थिक कोशामध्ये भरपूर पैसे जमा होतात, म्हणजे फॉरेन एक्सचेंज जमा होतं आणि त्यामुळे मोदी सरकारनी ह्या भागाला महत्त्व द्यायला सुरुवात केली. त्याच्याच बरोबरीने त्यांनी एकीकडे क्वाड नावाचं जे एक ग्रुपिंग आहे, ज्याच्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या 3 देशाच्या व्यतिरिक्त भारत 4था देश त्याच्यामध्ये आहे. जो एक अँटी चायना ग्रुपिंग त्याला म्हणता येईल, असं म्हणजे स्पेशली चीन त्याला नेहमीच म्हणतं, की हे आमच्या विरुद्ध हे लोकं एकत्र येतायत, गँग अप होतायत. आमच्या विरुद्ध एक फळी उभारतायत. असं त्यांचं म्हणणं होतं, तरी भारत त्याच्यामध्ये शामील आहे क्वाडमध्ये. पण त्याच बरोबरीने भारत ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया म्हणजे आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. या 5 देशांच्या त्या ग्रुपिंगमध्ये पण भारत एक महत्वाचा सदस्य आहे. SCO, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, जे काउंटर टेररिझम वरती काम करतं. त्याच्यामध्ये परत रशिया, चायना आणि भारत, आणि मग बाकी सेंट्रल एशियाचे जे देश आहेत सगळे, स्थान ज्यांना म्हणतो आपण, तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान हे सगळे त्याच्यामध्ये शामिल आहेत. त्यामुळे भारत दोन नावांवरती पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न गेले 10-11 वर्ष करत आलेला आहे. अमेरिकेलाही त्याच्यात आक्षेप नव्हता.
इतके दिवस. आणि ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीत सुद्धा हा आक्षेप जास्ती लाऊड होता असं म्हणता येणार नाही. तेव्हा त्यांनी ते त्याला म्हणजे सहन केलं भारताच्या या धोरणाला. पण आता दुसऱ्यांदा जेव्हा मागच्या वर्षी जानेवारी 20ला त्यांनी बरोबर 1 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी आज म्हणजे काल 1 वर्ष झालं. तर त्यावेळेस त्यांनी शपथ घेतल्यानंतर अ, भारताच्या विरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली अमेरिकेने आणि गेले 25 वर्षात जे अगदी खूप कष्टाने, खूप बारकाईने भारत-अमेरिका संबंध चांगले झालेले होते. त्याला त्याच्यावरच घात घातला. त्यालाच घात केला आणि आता भारताला अशी परिस्थिती आलेली आहे, की एकीकडे रशियाबरोबर आपले संबंध चांगले आहेत. चीनबरोबर आपले तणाव थोडे कमी झालेले आहेत. पण दुसरीकडे अमेरिका आता भारताला शत्रू नाही म्हणणार, पण भारताला एक आपला कॉम्पिटिटर पुढे जाऊन कारण भारताच्या सगळ्या ज्याला इंडिकेटर्स म्हणतात, ते इंडिकेटर्स सगळे चांगले आहेत, की आर्थिक परिस्थिती वाढते, ताकद वाढते, मिलिटरी ताकद वाढते आहे. जनसंख्या जी आहे तरुण लोकांची, ती भारतात सगळ्यात जास्ती आहे आणि टेक्नॉलॉजिकली सुद्धा भारत पुष्कळ बाकीच्या देशांपेक्षा पुढे आहे. तर भारत हा आपला एक प्रतिस्पर्धी होऊ शकतो. प्रतिस्पर्धी झाला तर पुढे आपल्याला त्रास होऊ शकतो. चीन ऑलरेडी आपल्या पुढे जायची तयारी झालेली आहे चीनची. हे अमेरिका लक्षात आल्यामुळे अमेरिका भारताला खाली दाबण्याचा, खाली ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा परिस्थितीत फॉरेन पॉलिसी आपली विदेश नीती कशी असावी याच्यावरती आता खूप गंभीर चर्चा सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर दोन्हीकडे सुरू झालेली आहे या कारणानं. सर, या आत्ताच्या उत्तरानं एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला आणि जो आपण वारंवार आपल्या प्रेक्षकांनाही सांगत आलेलो आहोत, की राजकीय पातळीवरती किंवा भूराजकीय परिस्थितीमध्ये कुठलाही देश कुठल्याही देशाचा कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रू नसतो. त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात किंवा तुमचे त्याच्याकडनं, त्या देशाकडनं तुम्हाला नेमके काय लाभ मिळतायत, त्याप्रमाणे हे संबंध सुधारतात किंवा बिघडत असतात. या दृष्टीने जर पुढच्या काळामध्ये आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये जर बदल करायचा असेल, तर अक्षरशः मुळापासून आमूलाग्र हे बदल करणं आवश्यक आहे का त्याचा बेस तोच ठेवून त्याच्या नंतरच्या काळामध्ये किंवा पुढच्या परिस्थितीचा विचार करून त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे? विदेश नीती बदलत राहते आणि बदलावी लागते भूराजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने. याच्यात काही कोणालाच शंका नाहीये आणि भारताची सध्याची पोझिशन जी आहे ही सध्याचा म्हणजे जो काळ आहे हा कठीण काळ आहे. जर नीटपणे बघितलं गेलं तर. पण भारत या अशा काळातनं पुष्कळ वेळेला भारताला म्हणजे त्याच्यातनं जायला लागलेलं आहे. 1971 मध्ये अमेरिकेने भारतावर खूप दबाव टाकला होता. रशियाने भारताला मदत केली. बाकीचे देश आता काय झालं की भारताची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे बाकीचे देश आपल्याबरोबर काम करायला तयार आहेत. कारण ही बाजारपेठ जी आहे भारताची, आज पर्चेसिंग पॉवर ज्या भारताच्या लोकांची आहे, त्या पर्चेसिंग पॉवरमुळे बरेचसे लोकं युरोपचे असू देत, आता युरोप आपल्याबरोबर फ्री ट्रेड एग्रीमेंट करणार आहे 27 जानेवारीला. ऑस्ट्रेलिया बरोबर आपलं एक फ्री ट्रेड एग्रीमेंट झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या देशांबरोबर आता सोमवारीच चे राष्ट्रपती 2.5 तासाच्या धावत्या भेटीसाठी येऊन गेले. कारण त्यांनाही माहिती आहे भारताची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ताकद वाढते आहे आणि भारत एक काउंटरवेट म्हणून बघितलं जातं. स्विंग पॉवर म्हणतात त्याला, की मोठ्या देशांच्या कॉम्पिटिशनमध्ये, त्यांच्या प्रतिस्पर्धेमध्ये भारत एक म्हणजे तराजूमध्ये जसं एक वजन इकडे टाकलं की तराजू समान होतो. त्या प्रकारचा एक देश आहे असं सगळे बघायला लागलेलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने विदेश नीती बदलेल. जेव्हा जरूर पडेल तेव्हा. जसं आता नेबरहूड फर्स्ट नावाची एक आपली पॉलिसी होती, की आपल्या आसपासच्या देशांबरोबर आपले संबंध नीट असले पाहिजेत. इंडियन सबकॉन्टिनेंट, भारतीय भूखंड ज्याला आपण म्हणतो किंवा उपभूखंड ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये. पण तसं बघितलं गेलं तर सारखं तिथे त्या संबंधांमध्ये बदल होत असतो. कधी कटुता येते, कधी मित्रता होते. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव्स, पाकिस्तानबरोबर सातत्याने भांडण सुरूच असतं भारताचं. चीन सारखं दबाव घालतच असतं आणि चीनचा शिरकाव खूप जास्ती होतोय आपल्या आसपासच्या देशांमध्ये. त्याच्यामुळे त्याला पण एक सामोरं जावं लागतं. तर त्या अनुषंगाने विदेश नीती ही सारखी डायनॅमिक असते. ती एकाच प्रिन्सिपलवरती किंवा एकाच धोरणावरती टिकून राहू शकत नाही आणि त्याच्यासाठी मध्ये आता अजून
आपले राजदूत बनण्यासाठी म्हणून बऱ्याचशा नवीन ऑफिसर्सना त्यांची संख्या वाढवली गेलेली आहे. पूर्वी जिथे 3 असायचे एका बॅचमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसच्या, फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर, यावर्षी रेकॉर्ड 51 लोकं फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालेली आहेत. 2025च्या बॅचमध्ये. त्यामुळे आपोआपच हे लक्षात येतंय की आता म्हणजे डिप्लोमसी जी आहे, विदेशी धोरण फक्त नुसतं म्हणजे परराष्ट्रीय धोरणावरती अवलंबून नसतं, पण आर्थिक तुमची काय कोऑपरेशन आहे, आर्थिक तुमचे संबंध काय आहेत, टेक्नॉलॉजी संबंध काय आहेत, तुम्ही कुठून टेक्नॉलॉजी आणू शकता आणि भारत कोणाला काय देऊ शकतं, याच्यावरती पण आपले संबंध अवलंबून असतात. म्हणून विदेश नीती आता एक पूर्वीच्या जशा एका फ्रेमवर्कमध्ये असायची, तशी राहिलेली नाहीये. त्यामुळे ती सतत डायनॅमिकच असणार आहे. जसं आता भारत फेब्रुवारी 15-16ला एआय इम्पॅक्ट समिटचा को-चेअर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या. भारताने पुढाकार घेतलेला आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा. त्याच्यामध्ये काही सदस्य आहेत जे भारताच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताचा साईज, भारताची जनसंख्या, भारताच्या टेक्नॉलॉजिकल जी पॉवर आहे किंवा टेक्नॉलॉजीच्यासाठी म्हणून जे लोक उपलब्ध आहेत ते, आणि लेबर फोर्स, यंग लेबर फोर्स म्हणता येईल असं, की 65 म्हणजे 35 वर्षाच्या खालचे स्किल्ड आणि सेमी स्किल्ड वर्कर्स आपल्याकडे जवळजवळ 65% आहेत भारतामध्ये. आपल्या जनसंख्येच्या 65% हे लोक 35च्या खालचे आहेत. तर हा जो फोर्स आहे, ही जी ताकद आहे, ही भारताला आपोआपच भारताच्या विदेशी धोरणाला एक बेस देतं किंवा एक ताकद देते. म्हणून ही बदलत राहील आणि ती बदलावीच लागेल, जशी परिस्थिती येत राहील तसं. भारताचं ईस्ट पॉलिसी असेल किंवा नेबरहूड फर्स्ट असेल, त्याचं जे भौगोलिक स्थान आहे, त्या दृष्टीने याचं काय महत्व आहे? खूपच महत्व आहे, कारण भारत हिंद महासागराच्या वरती वसलेला भूखंड आहे आणि नेहमीच आणि एकमात्र असं एक हिंद महासागर आहे किंवा इंडियन ओशन ज्याला म्हणतो, जो एका देशाच्या नावावरती आहे. ते आपोआपच भारताचं महत्व किती आहे मॅरिटाईम डोमेनमध्ये हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. कारण भारत ईस्ट टू वेस्ट जाणाऱ्या किंवा वेस्ट टू ईस्ट जाणाऱ्या ज्या समुद्री मार्ग जे आहेत, त्याला कंट्रोल करू शकतं किंवा त्याच्यावरती भारताचं आधिपत्य असू शकतं. भौगोलिक परिस्थितीमुळे हे सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे भारताला बरेचसे लोक, युरोपचे लोक किंवा जपान किंवा इंडोनेशिया, हे सगळे भारताला महत्व देतात आणि भारताबरोबर संबंध आपले वाढले पाहिजेत, चांगले झाले पाहिजेत. हे सगळ्यांची एक एक धोरण असतं विदेश नीतीचं त्यांच्या, आणि हेच भारत त्याला रेसिप्रोकेट करतं. हे होत आलेलं आहे गेल्या 10-12 वर्षात. आणि ऍक्ट ईस्ट मध्ये तोच प्रकार आहे. ऍक्ट वेस्ट जास्ती सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे मी जे खाडीच्या देशांचं जे मी जसं सांगितलं, जो अनुभव भारताचा आहे, आणि नेबरहूड फर्स्ट हे मिक्स्ड रिझल्ट आहेत किंवा त्याच्यामध्ये छोटे देश भारताच्या विरुद्ध बोलतात, पण भारताकडनं मदत घेऊ इच्छितात. हे सुरू राहतं. विदेश नीती ही कधीच स्टॅटिक नसते, कधीच स्थिर नसते, ही सारखी बदलत असते. सर, गेल्या काही वर्षांपासून भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये बदल होण्याची गरज कायम व्यक्त झालेली आहे. ती गरज का होती किंवा यामागची नेमकी कारणं काय आहेत, हे आजच्या या आपल्या कार्यक्रमातनं, तुमच्या या मार्गदर्शनातनं आपल्या प्रेक्षकांना नक्कीच समजून घ्यायला मदत झाली असेल. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचं, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.